नमस्कार, मी अर्चना. गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला छान अशी टोमॅटोची भाजी दाखवणार आहे. तर इथे मी टोमॅटोचं बारीक कट करून घेतलेले. बारीक कट करून घ्यायचं. सुक्कं खोबरं घेतलेलं, अद्रकचा थोडा तुकडा आणि लसूण घेतलेला, ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तेल टाकायचं. यामध्ये बारीक कट केलेला कांदा, गॅसच्याच मोठी ठेवून कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. तो कांदा व्यवस्थित परतवला गेलेला गॅसच्याच एकदम बंद करायचं. का यामध्ये हे खोबरं, अद्रक, लसूण बारीक केलेलं परतून घ्यायचं. गॅसच्याच कमीच ठेवायचं. आता परतवत असताना त्यामध्ये हळद, काळं तिखट, घरगुती मसाला मिक्स करून घ्यायचं. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही. पाणी टाकल्यानंतर काही सेकंद असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं. तो व्यवस्थित परतवलं गेलेलं. यामध्ये एखादा चमचा भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याचा कूट बनवलेला शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, परतून घ्यायचं. यामध्ये आता हे टोमॅटो, लगेचच चवीनुसार मीठ व्यवस्थित असं परतून घ्यायचं. फक्त काही सेकंद असं मंद आचेवर झाकून ठेवायचं. झाकण काढायचं. यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचा. आता एकदम चटपटीत अशी टोमॅटोची भाजी तयार झालेली. फक्त 2 मिनिटातच तयार होते. 1 मिनिटातच तयार होते, पण पूर्ण तयारी टोमॅटो कांदा चिरेपर्यंत फक्त 2 मिनिटं. तरी फक्त 2 मिनिट लागतात ही भाजी व्हायला. अशा माझ्या साध्या सोप्या पण टेस्टी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा. आणि चटपटीत अशी ही टोमॅटोची भाजी बनवा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.